कशी झाली खिचडी? खूप चांगली झाली आहे बाबा. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बाबाज किचन. नवरात्र चालू झालं आहे. आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते दाखवतो. आदल्या दिवशी साबुदाणा रात्री भिजवायचा. त्याचं एक माप घेतलं आहे. हे 1 वाटी साबुदाणा. ओके, त्याच्यामध्ये पाणी घातलं. पहिल्यांदा जास्त पाणी घाला. त्याच्यामध्ये स्टार्च जे आहे ते पूर्ण काढा. हे तुम्हाला पांढरं पाणी दिसेल ते पाणी ओतून द्या. आता जुनं पाणी मी स्टार्च झालेलं व्हाईट कलरचं पाणी सगळं ओतून दिलंय. आता नवीन पाणी ओततोय. आता मी नवीन पाणी ओततोय, फ्रेश पाणी धुवून झाल्यावर. मला थोडं जर कळालं तर थोडं अर्ध बोट पाणी जास्त घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवू शकतो. सकाळी उठल्यावर साबुदाणा मस्त टवटवीत भिजलेला आहे आणि सॉफ्ट झालेला आहे. हा साबुदाणा भिजलेला. साबुदाणा खिचडीला लागणारे इन्ग्रेडियंट: दाण्याचं कूट, बटाटे, जिरे, मिरची आणि कोथिंबीर. गॅस पेटवूया. 1 डाव तेल. मी आता दाण्याचं कूट मिक्स करतोय. मीठ चवीपुरतं. थोडीशी साखर. मिक्स करतोय. मस्त मिक्स झालेलं आहे. पहिल्यांदा आपण बटाटे शिजवून घेऊया. ते बटाटे टाकायचे. मस्त लालसर करावे. तर मस्त बटाटे भाजले गेलेत, तळले गेलेले आहेत. आता मी टाकतो जिरे. त्यानंतर मिरच्या. मस्त भाजून घ्यायचं आहे आता खिचडी. आता तुम्हाला जर वाटत असेल की साबुदाणा जरा कोरडा झालाय किंवा काय झालंय, थोडंसं पाण्याचे शिंतोडे शिंपडायचे, म्हणजे जरा सॉफ्ट होतं. झाकण ठेवा. 5 मिनिटं शिजायला ठेवा. मध्ये मध्ये 1-2 मिनिटं झाले, 1-2-4 मिनिटं झाले की त्याच्यामध्ये डाव घ्या आणि फिरवा खिचडी, म्हणजे खाली करपणार नाही, लागणार नाही, नाहीतर चिकटेल. आता थोडीशी कोथिंबीर मिक्स करतोय, म्हणजे मिळून येईल. 2-3 मिनिटं झाल्यानंतर ना आपण उघडून बघितलं तर मस्त भाजून तयार आहे खिचडी. 2-3 प्रकारे आपण चेक करू शकता खिचडी शिजली आहे का काय झालं. एक तर कलर, आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतः खाऊन बघा, टेस्ट घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की चव शिजलंय का नाही शिजलंय. मस्तपैकी कोथिंबीर घातली आणि थोडीशी खोबरं पण टाकलेलं आहे. थोडा लिंबू पिळतो. खिचडी तुमची रेडी. खिचडी मस्त चविष्ट झालेली आहे. तुम्ही पण प्रयत्न करा. नक्की तुम्हाला यश मिळेल आणि घरचेही खुश होतील. थँक्यू.